बस ठीक आहे गाडी बोलवतो. ठीक आहे काय सांगा. माझी फसवणूक झालेली आहे 4,65,000 फसवणारे माझा पैसा धुणं भांडे केलेला आहे. फसवणारे अमर कॉलनीतले अमर गजानन ठाकूर, माया अमर ठाकूर, छाया बंटी ठाकूर, बंटी गजानन ठाकूर या लोकांनी माझे धुणं भांड्याचे कष्टाचे पैसे 4,65,000 रुपये हडपलेले आहेत. ते परत मागत असताना देत नाही आहे. 2023ला मी फैजलपुरा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे. फैजलपुरा पोलीस स्टेशन हो त्याला फसवेगिरीचा गुन्हा दाखल करतो म्हणून शिरांनी मला टाळाटाळ करत आहे. 8 मार्च रोजी मी CP ऑफिस समोर उपोषणला बसले असता मला 2 लाख रुपयाची रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवण्यात आलं आणि 2 लाखाचं सेटलमेंट करण्यात आलं. 7,000 रुपये महिन्यांनी ते प्रेशर मध्ये येऊन शिरेन मी ते सही दिली. आता तुम्ही सांगा 7,000 रुपयाने 2 लाख रुपये मी घेऊ का? माझ्या एवढा कष्टाचा पैसा आहे. 4,65,000 रुपये म्हणजे माझ्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. माझ्या मुलीचं लग्न जुळलेलं आहे. माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसा हवा आहे आणि मला या लोकांनी पैसा देण्यात यावा, नाही तर पूर्ण परिवारावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच का बरं? तर प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आहे ना. महिलासाठी अधिकार आहे, महिलासाठी सगळे काही झटणारे लोक आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? आज मी अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्यात जाऊन फिरलेली आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, आज माझ्यासाठी कोण आहे? महिलासाठी एवढाले भाषण देणारे लोक प्रत्येक ठिकाणी गेली. हाड कुत्र्या दुसरं घर पाय अशी माझी दशा झालेली आहे. माझ्यावर सबूत आहे, माझ्यावर व्हिडिओ आहे. त्यानं कबुललेला का 4,65,000 आम्ही दुकान विकल्यावर तुझे पैसे तुले परत करतो म्हणून शनानी माझ्यावर मी दिलेले पैशाचे 10 बाया सबूत आहे. तर मला काऊन न्याय नाही भेटत आहे? मला काऊन फिरवत आहे? मला फिरवण्याचं कारण काय आहे? काऊन फिरवत आहे? मला फिरवू मी कंटाळलेली आहो. मी मानसिक त्रासानं कंटाळून गेलेली आहो. आज मला कोणी नाही द्याले, समोर नाही आलेला आहे. ना पोलीस स्टेशन आहे, ना आमदार खासदार आहे, ना नगरसेवक आहे, नाही कोणी आहे. मी आज अमरावतीतल्या प्रत्येक कोणत्या धुणं भांडे करणारी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पैदल फिरलेली आहो. या माझ्या त्रासाचा कोण जिम्मेदार आहे? यातले कोण नाही देणार आहे? एक महिलासाठी म्हणतात, महिला आझादीसाठी म्हणून शेण्यानी महिलाले आम्ही महिलाच्या अत्याचारवर हे करू, पण त्या महिलाच्या त्याच्यासाठी हे करू. मी प्रत्येक महिलाले न्याय देणार वाल्या पाशी फिरली, महिला मंडळवाल्या पाशी गेली. महिला मंडळवाले म्हणते आम्ही नवरा बायकोच्या भांडणात सोडवतो, पण त्याच्यात आम्ही करू शकत नाही. म्हणते माझ्यासोबत असं काऊन झालं? काऊन होत आहे? मला शासनाला काय मागणी आहे तुमची? शासनाला मागणी आहे माझे पैसे परत देण्यात यावे, नाही तर मग मला त्यांच्या पूर्ण परिवार, ठाकूर परिवार, छाया, माया, अमर, बंटी याच्यावर फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.